रामकृष्ण हरी. माऊलींच्या अभंग गाथ्यातील एक अभंग असा आहे की नित्याच्या आपलं म्हणण्यामध्ये आहेत, सर्वांच्या ओळखीचा आहे की संसाराविषयी त्यांची काय कल्पना आहे. हा सगळा जो काही संसार आहे हा सुखी आहे की दुःखी आहे हे मानवाला कळालं पाहिजे. आणि हा संसार काय आहे काय नाही, हा संसार म्हणजे नेमकं काय, हे माऊलींनी या अभंगातून स्पष्ट केले आहे. आणि हा संसार सुखाचा कसा होईल, म्हणजे माऊलींची कल्पना मुळात संसार हा दुःखी आहे काय. मग संसार दुःखी आहे म्हणजे दुःख हे भोगण्यासाठी आपण जन्म घेतलेला नाही आहे. आपण जो जन्म घेतला आहे तो जन्म आनंद उपभोगण्यासाठी घेतलेला आहे. आणि हा आनंद मूळ कोठे आहे, कसा आहे, हेच माणसांना कळत नाही. आणि साधू संतांना याच्यासाठी मानवाला उपदेश करावा लागतो. अनेक गोष्टींच्या रूपकातून ते मानवाला उपदेश करतात आणि मानवांनी तो उपदेश घ्यावा, ते समजून घ्यावं. कारण की त्यांचा अधिकार आहे, त्याने अनुभवलेला आहे सगळ्या गोष्टी. या सर्व गोष्टी माऊलींनी अनुभवल्या म्हणून ते आपल्याला सांगतायत अधिकारवाणीतून. ते म्हणतात की अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. मग हा संसार सुखाचा करण्यासाठी काय करणार आहे, हे तिन्ही लोक आनंदाने भरले पाहिजेत, आनंद स्वरूप झाले पाहिजे. याच्यासाठी ते म्हणतात की जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटे ना माहेरा आपुलिया. सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, क्षेम मी देईन पांडुरंगी. म्हणजे पंढरपूरला गेल्यावर ते काय करायचं ते सांगू राहिले आहेत. बाप रखुमादेवीवरू विठ्ठलेसी भेटी, आपुले सबसाठी करुणी ठेला. असा हा गोड अभंग माऊलींनी या ठिकाणी आपल्यासमोर मांडलेला आहे. आता माऊली म्हणतात की मूळ संसार हा जो काही आहे ना, आता आपल्याला किती म्हणलं दुःखरूप आहे, दुःखरूप आहे, सोड सोड सोड. आपण संसार सोडतो का? नाही. आणि सोडायचं आहे पण नाही सांगितलं. संसारी आसोनी नसावी, किंवा आसोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची अकुणा, द्वारकेचा राणा. माऊलींनी सांगितले की संसार आता सोडू नका, पण न सोडता काय करा, त्याच्यावर उपाय सांगितलेला आहे. आणि तो रामबाण उपाय जर आपण केला तर आपला सुद्धा संसार अगदी सुखाने समाधानाने होऊ शकतो. म्हणून संसार हा दुःखरूप असून माऊली म्हणतात तो संसार मी सुखाचा करून करीन. हो, याचा अर्थ संसार हा ज्या ब्रह्मस्वरूपावर
खोटा भासलाय, मिथ्य भासलाय, ते ब्रह्म सुखरूप आहे आणि मिथ्य पदार्थ जे आहेत ते अधिष्ठान रूप असतो. या दृष्टीने आता हा जो संपूर्ण संसार आहे हा ब्रह्मस्वरूप आहे असं मी ज्ञान संपादन करून संसार सुखरूप करून टाकीन, असं कोण म्हणतंय? माऊली म्हणतात. इतकेच काय, त्रैलोक्य ब्रह्मस्वरूप आहे असे जाणून सर्व त्रैलोक्यच आनंदमय करून टाकीन. तिन्ही लोकांमध्ये आनंद निर्माण करीन, कारण ते ब्रह्मस्वरूप आहे असं जाणलं पाहिजे. मग हे जाणून ते आनंदमय करण्याचा प्रयत्न. आणि हे जाणण्यासाठी काय करावं लागेल? जाईन गे माये तया पंढरपुरा आणि भेटेन माहेरा. आपलं माझं माहेर कुठं? माझे माहेर पंढरी. याच्यासाठी मी पंढरपूरला जाईन गे माये तया पंढरपुरा. आणि पंढरपूरला जाऊन काय करणार आहे? कोण आहे तिथे? माहेरी माझी आई आहे, नाही का? बाप रखुमादेवीवर माझी आई विठ्ठल आहे, पांडुरंग आहे. या पांडुरंग भेटेन माहेरा आपुलिया, नाही का? पंढरपूरला जाऊन विठ्ठल जो आहे, पांडुरंग जो आहे, जी माता आहे, माझी आई आहे, त्याला मी असं आलिंगन देईन. क्षेम मी देईन पांडुरंगे, आलिंगन देईन. आणि त्या पंढरीरायाला आलिंगन दिल्यानंतर काय? तर आत्तापर्यंत केलेल्या माझ्या पुण्याईचे फळ जे आहे ते मी प्राप्त करून घेईन. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे विठ्ठल, त्याच्या भेटीला आत्तापर्यंत जे जे कोणी भक्त गेले त्यांना आणि सर्वांना आपलेसे करून सोडले, म्हणजे तो भक्त परमात्मा स्वरूपच होतो ना. आणि एकदा हे सगळं भक्त परमात्मा स्वरूप जर झाले, आनंदाचे डोही आनंदाचे तरंग आनंदाची आता काय, म्हणून परमात्मा स्वरूप ते भक्त सर्व होतात असं माऊली म्हणतात. आणि मग हे तिन्ही लोक मी काय करणार आहे? तर सुखरूप करणार आहे. म्हणून पंढरपूरला जाणार, विठ्ठलाची भेटी घेणार, जे काही आतापर्यंत केलेलं सुकृत आहे त्याचं फळ तिथून घेणार, पांडुरंगाला क्षेम देणार, मिठी मारणार. आणि भेटी घेतल्यानंतर तो पांडुरंग आपलाच आहे आणि सर्वांच्या अंतर्यामामध्ये जे जे देखी जे भूत ते ते मानिजे भगवंत, असं माऊली या ठिकाणी आपल्याला सांगत आहेत, या अभंगातून वर्णन करत आहेत. म्हणून सर्वांशी एकरूपातेने राहा. सर्वांचा आत्मा एकच आहे. सर्व जीव जंतू जर आपण पाहिलं, आणि साधूचं तेच काम आहे, साधूची लक्षणंही तेच आहेत. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणे वच निर्मम निरंकार समदुःख सुखक्षमी संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ. सर्वांचा आत्मा एकच आहे बाबा हो. माऊलींनी उदाहरणासह दिलेलं आहे.
अनेक दृष्टांत दिलेले आहेत ज्ञानेश्वरीमध्ये, आणि प्रत्यक्षात रेड्याच्या मुखातून माऊलींनी वेद म्हणून दाखवले. आत्मा परमात्मा काय आहे हे सिद्ध करून दिलं माऊलींनी. भिंत चालवली, आपला आत्मा भिंतीत घातली, भिंत चालवली, म्हणजे निर्जीव भिंत चालवली. रेडा तर जिवंत होता, सजीव होता. मग हे सर्व ज्या काही गोष्टी तर भगवंताच्या लीला यामधून आहेत. आणि मग माऊलींसारख्यांना हे त्रिभुवन आहे हे आनंद स्वरूप करायला काय वेळ लागणार आहे. फक्त आपली श्रद्धा माऊलींच्या चरणावर असावी, आणि ही श्रद्धा ठेवून आपण जर सर्व कार्य केलं तर आपला संसार सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला विठाला. रामकृष्ण हरी. जय जय.